नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 1 आणि 2 साठी उपयोगात येणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील संशोधन पद्धती आणि त्याचे जनक याविषयी बघणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. विशिष्ट रचनावादी पद्धती आहे जॉन डुई. बोधात्मक संरचना पद्धती जेरॉम बुर्ना. बुद्धिमापन कसोट्या शास्त्र अल्फ्रेड बिने. मराठी हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या डॉक्टर कामत यांची. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमल. विकासाची संकल्पना हरलॉक. विकासाचे मानसशास्त्र ज्ञानात्मक अध्ययन जेरॉम बुर्ना. आंतरक्रियेची विश्लेषण पद्धती फेडरर्स. वाढवण विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. विस्मरणची प्रक्रिया एबिंगस हॉस. मानसिक वेळ अल्फ्रेड बिने. द्विघटक सिद्धांत स्पीअरमन. समूह घटक सिद्धांत थॉम्सन. समान घटक सिद्धांत बहुघटक थॉर्नडाईक यांची. अनेक घटक सिद्धांत हस्टन. बहुआयामी घटक 120 सिद्धांत गिलफोर्ड 1958 साली प्रसिद्ध आहे. समरूप घटक एकरूप पद्धती वुडवर्थ यांची. बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना हार्वर्ड गार्डनर. संकेत अध्ययन पद्धती टॉलमन. श्रेणीबद्ध अध्ययन पद्धती गॅग्नी. अनुवंशासंबंधी परिस्थितीला महत्त्व हॅडवर्ड आणि वॉटसन यांचं. सानिध्य अभिसंधान ग्रंथी. पद्धतशीर वर्तन पद्धती हल. अधर्म अनुप्रेषण पद्धती आसुबेल. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम. सामाजिक निरीक्षण उपपत्ती अल्बर्ट बांडूर. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट वुलन. क्रीडन पद्धती क्रॉकडेल कुक. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब कर आणि इतरांना शेअर देखील करा.